मराठवाडा दौरा आटोपून मुंबईत परतलेल्या राज ठाकरेंचं मनसैनिकांकडून जंगी स्वागत। शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर मनसैनिकांची गर्दी। उद्धव ठाकरेंच्या वाहनासमोरील निदर्शनं संतापातून आलेली प्रतिक्रिया। राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। जशास दुप्पट तसे उत्तर याची चुणूक दाखवलीत, आता थांबवा। ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन। ठाण्यातील हल्ल्याची सुपारी दिल्लीतील अहमद शाह अब्दालीने दिली। पक्षाचं नाव न घेता राऊतांचा निशाणा, तर संजय राऊत यांनी अवकातीत राहावं, आशिष शेलार यांचा पलटवार। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही, सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळणार नाही, छगन भुजबळांचं सांगलीत वक्तव्य। तर हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवच, जरांगेंना आव्हान। पुण्यातील शांतता रॅलीतून मनोज जरांगेंचा भुजबळांसह फडणवीसांवर हल्लाबोल। मराठ्यांच्या अंगावर आल्यास कार्यक्रम केल्याशिवाय शांत राहणार नाही, जरांगेंचा इशारा। भटक्या विमुक्तांची जनगणना झाली पाहिजे, शरद पवारांची ही मागणी। संख्या कळणार नाही तोपर्यंत सरकारसमोर प्रश्न कळणार नाहीत, पवारांचं वक्तव्य। सोलापुरातल्या कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली, तर बार्शीमधील भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरीही सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही, अनिल बोंडेंनी जरांगेंना पुन्हा डिवचलं। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची मुंबईत महत्त्वाची बैठक। फडणवीस, बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार उपस्थित। महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर। कागलमधून हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची अजित पवारांकडून घोषणा। विरोधकांना धडकी भरेल एवढ्या उच्चांकी मतांनी निवडून देण्याचं आवाहन। साताऱ्यातील मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळ्याप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरेंविरोधात गुन्हा। मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा आरोप। हिंडेनबर्ग रिसर्चच्या सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप। सेबी प्रमुख माधवी पुरीबुच यांचीच अदानींच्या कंपन्यात गुंतवणूक असल्याचा आरोप। आरोपांचं अदानी समूहाकडून खंडन। तर हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी व्हावी, राहुल गांधींची मागणी। लोकलमधील मोटरमनच्या केबिलमध्ये रील बनवणारे अटकेत। कसारा रेल्वे स्थानकातली 10 दिवसांपूर्वीची घटना। नाशिकमधल्या 2 तरुणांना अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।